इथे ना मंदिर आहे वाटतं विठ्ठल रखुमाई नारायण नाटक. शेवटचा मीज आहे हे बघा. हे आहे उंडी बीच. थांबूया का आपण इथे. टायर बघा काय झालेत आपले. म्हणजे मी लेफ्ट साईडला गाडी जास्त लीन करतोय इथपर्यंत आलेत बघा. हे बघा मंडळी आतमध्ये अलाउडच नाही आहे. बाहेर येऊन शूट करतोय. एकच नंबर वाटतं आणि मंडळीतला नजारा बघा. इथून असा पूर्ण तिकडचा किनारा दिसतोय असं सरळ. त्याच्या पुढे पण आहे पूर्ण ते. मला वाटतं तिकडचा तो आरे वारे आहे. ₹10 कसले. पूर्ण डोंगरामध्ये गोरलं. मी इथे लहानपणी आलो खूप लहानपणी. मंडळी गुड मॉर्निंग. किती वाजलेत माहिती आहे का. 6:45 झालेत. आत्ता गोवाघरला आहे मी आणि इथून आता निघणार आहे गणपती पुळेसाठी. इथून मला 55 किलोमीटर दाखवते म्हणजे ऑलमोस्ट 2 तास. बघू किती वेळामध्ये जाता येते. ॲटलिस्ट आपण 8:30पर्यंत जरी पोचलो ना तरी पण बरोबर होईल. 8:30 9:30 त्याच्यानंतर आरेवारे आणि मग आपण जाऊ मार्लेश्वरला. मार्लेश्वर आता ऑप्शनल ठेवायची गरज आहे कारण तेवढा वेळ भेटला तरच आपण जाणार आहे. कारण वरती पायऱ्या 500 आहेत चढायला. कारण आता 3रा दिवस आहे माझा. थोडंसं थकलो आहे पण बघू झालं तर नक्की करू. चढायला काही प्रॉब्लेम नाही. हे बॅग आहे ना ती थोडीशी जड आहे ना त्याच्यामुळे ते थोडा इश्यू होतो आहे. बघू तरी पण आपण ट्राय करू जायचा वरती. आता चलो गाडी खाली लावली आहे आणि इथे मला हॉटेल भेटलं होतं खूप सुंदर आहे. तर चला इथून आता निघूया आपण. इथे आपली बाईक पार्क केली आहे आपण या बाजूला. हां आणि हे हॉटेल आहे वरती. सुंदर आहे. चला तर मंडळी 1 तास 51 मिनटं दाखवतं आहे. 8:45ला पोचू असं. बघू आपण काय करू. मध्ये कुठे ब्रेक नाही घेणार. जर वाटलं तर एकदा फक्त 5 मिनटाचा ब्रेक घेऊ. नाहीतर आपण नाही. आता नाश्ता पण डायरेक्ट ना आपण तिकडेच करणार गणपतीपुळेला. बघू थोडं महाग भेटेल पण ठीक आहे. चलो मला ना हवा चेक करून घ्यायला पाहिजे एकदा. बाकी सगळं बरोबर आहे. नाही हवा पण तशी पण बरोबर वाटते मला. पण चेक करून घ्यायला काय हरकत आहे ना. 2 दिवस चालवली आहे मी गाडी लॉंग रूटला. 6:55 डॉट टाईम आहे यार. आपण बोललेल्या टायमातच आपण निघालो आहे बरोबर. 7 वाजता निघायचं. 7 वाजता. हां आत्ता मंडळी एक फजितीच झाली असते आपली. ट्रायपॉड आहे ना मी फक्त असंच मागे लटकवून ठेवला होता. आता तो नशीब म्हणा की तो पडला नाही. आणि आत्ता आठवण झाली की मी तो बांधलाच नाही आहे. तर आत्ता बांधला थांबवून. मी मार्लेश्वर आहे ना खूप लहान असताना मी गेलेलो तिकडे. आता ना ते एक्झॅक्ट आठवत पण नाही की नेमकं कसं आहे त्याचे स्टार्टिंग. कारण मला वाटतं मी सहलीला गेलेलो तिकडे आणि तेही मराठी शाळेत असताना. एवढा लहान होतो. त्यानंतर आई शृंगार तरी ना मी असं नाव ऐकून आहे पण आता एक्झॅक्ट माहिती नाही मला काय आहे ते. मगाशी चांगला होता 3-4 किलोमीटर रोड. आता असाच रोड जर भेटला तर मग हालत खराब आहे आपली. म्हणजे आता 8:46ला आपण जे पोचणार आहे ते मला वाटत नाही मग आपण पोचू. कारण पूर्ण रोड खराब आहे असा. हा बघा आता मध्ये मध्ये पॅच चांगला आहे. मध्ये खराब आहे. मध्ये परत चांगला येतो. पण चांगला पॅच कमी येतो. खराबवाला जास्त येतो. मला वाटतं जेट्टी घ्यायला लागणार आहे कदाचित. हे बघा इथून ना मला दाखवते इथे की पूर्ण नदीतनं आहे म्हणून. पण आता हा ब्रिज आहे का जेट्टी घ्यायला लागते काय माहिती. कोणाला तरी विचारलं पाहिजे. काकांना विचारलं मी एका की मग कसं जातात गणपतीपुळेला वगैरे काय ऑप्शन. तर ते बोलले की ते फेरी जाते पण आता कसं आहे की पावसात ना ते लोक म्हणतात बंद करतात. मग ते पूर्ण फिरून जायला लागणार आहे. और मग मोठा घोळ होणार जर फिरून यायला लागलं तर. बघू आपण पुढे जाऊन ना अजून विचारू कोणाला तरी की माहितीवाल्याला. म्हणजे गाडीवाल्याला जास्त माहिती असेल कारण त्यांचं येणं जाणं जास्त असतं. बघू एवढा इथपर्यंत आलो. ह्याच्या पुढे काय घाबरायचं. लागलं फिरायला तर लागलं ना काय रोड आहे मंडळी. एकच नंबर. आत्ता पुढे घरं आले म्हणून. नाहीतर जबरदस्त होतं. मी नेमकं हेदवीला आलो आपण आता.
हेदवी पण खूप फेमस आहे, मी ऐकून आहे. म्हणजे मी भरपूर आता तिकडून ठिकाणाहून ना फक्त हेदवीचे बॅनर्स लागलेले आहेत, ॲरो वगैरे. म्हणजे ते फेमस असल्याशिवाय ते लावणार नाही. इथे ना मंदिर आहे वाटतं, विठ्ठल रखुमाई नारायण आतमध्ये आहे. पण ते आता ती हेदवीचं इथे एक ते ना गणपती मंदिर होतं तिथे, खूप जबरदस्त होता. फक्त वरती मला जायला नाही भेटलं. आता वेळ होतोय म्हणून जेट्टी जर चुकली तर परत प्रॉब्लेम. एक काका भेटले, ते बोलले की 10 मिनटात येईल जेट्टी. आता 10 मिनटात मी पोचेल का माहिती नाही आधी. बघू. आता आपण ना थोडंसं फटाफट जायचा प्रयत्न करूया, जेट्टीलाच भेटू तुम्हाला डायरेक्ट. कारण ते काय बोलले की जर एक सुटली का मग 1 तासाने आहे डायरेक्ट. म्हटलं 1 तास तरी मला वाटलं होतं, कारण तो मधला त्यांचा मधला नदीचा जो डिस्टन्स आहे ना तो खूप मोठा आहे. हा उतार लागल्यानंतर आहे ना परत राईड घ्यायचा आहे बघा, तवसाळ फेरीबोट सेवा. इथून आपण घेतला राईट. आता इथून काय जास्त लांब नाही आहे, बघूया. हां भेटू पडापट. हे बघा मंडळी, फायनली आपण जेट्टीला आलोय. चलो, लकीली आपल्याला भेटली आहे आणि तिथेच आहे. चलो पटका. तिकीट कहाँ निकालते? इधर है ना. आलो आलो. हाँ काका एक द्या. बाईक आहे, सिंगल आहे. मी MH07 आहे ना, निघणार नाही ना ती. काय 1 तासानंतर मग परत थांबायला लागेल ना म्हणून. चला चला. नशीब हा, एकदम लकीली भेटले आपल्याला. शेवटचा मीच आहे. केवढे मोठे प्लांट आहेत इकडे. आणि ते एक जहाज, ते पोर्ट मला वाटतं JSWचंच असावं. आणि इकडे किती मोठे मोठे बोटी लागल्या आहेत. आणि आपली जी जेट्टी आहे ना थोडी हलते. म्हणजे मला जेवढी नाही हलत आहे बिलकुल, पण ते मला असं सवय नाही आहे ना त्या गोष्टीची, त्यामुळे मला भीती वाटते. लवकर आला तर फायदा झाला, पण नाहीतर प्रॉब्लेम झाला असतं, नंतर मग भेटलं नसतं. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, आत्ता कुठली जेटी यूज करायला लागणार नाही आपल्याला. आता आपण सरळ जाणार दणक्यात. आता इथून कुठं जायचं आहे? अरे एकच नंबर, काय मॅप टाकला आहे मी, सुंदर, अति सुंदर. आता मी 8:30ला पोचणार. कुठे ते 9 आणि कुठे ते 8:30. वा, फक्त तेच याच्यामुळे शक्य झालं की मला ती जेट्टी फटकन भेटली म्हणून. नाहीतर बराच वेळ लागला असता. गुगल मॅपने पण एस्टिमेट टाईम टाकून ठेवलं होतं की अर्धा-पाऊण तास. तुम्हाला दाखवणार होतो गाडी माझी ना मायलेज किती देते. आता मी खोटं नाही बोलणार, तुम्हाला ऑन पेपर सरळ दाखवतो आहे असं, ऑन कॅमेरा. हे बघा, आता हे ट्रिप 1 आहे. चला मी पहिल्यापासून दाखवतो. गाडी माझी चालली आहे टोटल, ऑडिओ बघा माझा हा 27,493, म्हणजे 27,500 चालायला आले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही फर्स्ट ट्रिप आहे. मी आत्तापर्यंत 450 किलोमीटर परवापासून चालतो आहे. ठीक आहे. त्यानंतर ही माझी ट्रिप 2 सेट केलेली आहे ती ऑइलसाठी. आणि त्याच्यानंतर हे सोडून द्या, हे बघा ॲव्हरेज पर किलोमीटर 51.3, म्हणजे ऑलमोस्ट. चलो आपण 51 पण नको, आपण 50च पकडून घेऊ. काय सही ॲव्हरेज देते गाडी आपली. हे बघा, हे आहे उंडी बीच. थांबूया का आपण इथे? काका देणार नाही थांबायला. थांबायला जायला काय, सुंदर आहे यार, एकच नंबर, मस्त. आणि लाटा मोठ्या आहेत. मला वाटतं भरतीचा टाईम आहे. टायर बघा काय झालेत आपले,
म्हणजे मी लेफ्ट साईडला गाडी जास्त लीन करतोय, इथपर्यंत आलेत बघा. आणि राईटला तेवढे नाहीत, राईटला पण तेवढेच आहेत यार. पूर्ण माखली आहे एकदम मातीने, पण जबरदस्त आहे भाई. एक नंबर साथ देते गाडी आपल्याला सगळ्याच दृष्टीने. चला आता एक ब्रेक घेतलेला फक्त. किती असे रोड आहेत की जिथून समुद्राच्या बाजूने रोड जात आहे. आता हे गणपतीपुळ्याच्या आसपास आहे. आता हा एक असा एक समुद्र दिसला आहे की जिथे पाणी एकदम क्लीन आहे, एकदम नेट क्लीन. मला समजत नाही इथे, मगाशीपासून बघतोय मी ना, इथे असं हापूस हापूस लिहिलं आहे प्रत्येक ठिकाणी. हापूस, रत्नागिरीचो हापूस. की पार्किंग कुठं आहे बाबा? इथे आहे का? टू व्हीलर पार्किंग आहे इथे. चलो आता लावायची कुठे? सगळीकडे भरले. पुढे आहे का जागा? पुढे आहे का? म्हणूनच आता ते परत मी लावला आतमध्ये, तर मग परत दुसऱ्या गाडींना. काकांनी डायरेक्ट VIP एंट्रीच दिली आपल्याला. एक छोटीशी मदत केली फक्त त्यांची, त्या गाडीला फक्त खाली लावायला सांगितलं. यार मस्त टू व्हीलर पार्किंगच दिली आहे, एकच नंबर. चलो इथं लावा आता गाडी आपण. चलो गाडी तर लावली आपण. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसावा तसं मला वाटतं. आपण डायरेक्ट बाहेर येऊन तुमच्याशी आपण गप्पा मारू. आता पहिलं दर्शन घेऊया. लाईन नाही आहे मित्रांनो, डायरेक्ट आतमध्ये दर्शन आहे. मग नाहीतर हे एवढं हे ब्रॅक लावलेत ना, पूर्ण इकडून 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 फिरून यायला लागलं असतं. हे बघा मंडळी, आतमध्ये अलाउडच नाही आहे. बाहेर येऊन शूट करतो, एकच नंबर वाटतं. आणि बाजूला तसं समुद्र. इथे मी आलो आहे, लहानपणीच आलो आहे. आता हे बराच टाईम नंतर, म्हणजे खूप वर्षानंतर मी आलो इथे विजिट करायला. कमालीची शांतता आहे. थोडा वेळ बसू आणि मग निघूया आपण आरेवारीसाठी, आणि मग मार्लेश्वर. नाश्ता पण करायचा आहे. चलो हे मंदिर, आणि आपण आता निघालो. इथून बाहेर जातो. बघू, समुद्रात गेलो तरच जाईल, नाही तर नाही. खूप बघितले ना, त्यामुळे बाहेरूनच बघून निघणार. काय गर्दी आहे. पाणी बिलकुल आवडलं नाही. आता हा एवढा पोर्शन आहे ना, पूर्ण गढूळ पाणी येते. गाई सगळ्या बसल्या आहेत गुरं. रायडर बघा एकदम सगळे. काय हे आता इथे मंदिर असल्यामुळे ना, इथे खूप सारे पर्यटक येतात. म्हणजे एका वेळी दोन, जसं दर्शन पण आणि समुद्रावरती पण जाता येते. काहींच्या पोज बघा. चलो बघितलं समुद्र. आरेवारीला जायचं आता. हे बघा सगळे लोक आंघोळ करत आहेत सकाळी 9:30 वाजता. चलो मजा करत आहेत. फक्त एवढंच आहे की कुठल्या गोष्टीचं आहे ना अतिरेक करू नये. आता जशी ती मुलं एवढ्या आतमध्ये जात आहे, तर ह्या गोष्टी रिस्की आहेत ना. आपण या सगळ्या गोष्टी मजा करायला येतो, एक दोघांमुळे पूर्ण सगळं खराब होऊन जातं आणि मग ते बंद होतं. चलो मंडळी, निघालं आता गणपतीपुळेवरून आरेवारेला. आता थोडंसं प्रॉपर प्लॅन करायला लागेल की आत्ता आरेवारे इथून दाखवते मला 17 मिनिट आहे, 9 किलोमीटरला. मंडळीतला नजारा बघा. इथून असा पूर्ण तिकडचा किनारा दिसतोय असं सरळ. त्याच्या पुढे पण आहे पूर्ण ते. मला वाटतं तिकडचा तो आरेवारे आहे किंवा हाच आहे. पण जाता येतं गणपतीपुळ्यावरून, ते जवळ आहे. ते बघा बॅक साईडला पण एकदम जबरदस्त. वा, बरं आहे की तिकडे कोणी नाही आहे, त्यामुळे शांत समुद्र आहे, क्लीन आहे. कचरा इथून जराही दिसत नाही आहे. जवळ तर अजिबात नसेल असं वाटतंय. सुकून आहे भाई, सुकून. कुठून कुठून लोक येतात यार मंडळी बघा. हे गाडी आहे ना चंदीगडची आहे. कार जी दिसते तुम्हाला चंदीगड पासिंग आहे. तिकडून हे लोक फिरायला आलेत. विचार करा आपलं कोकण किती सुंदर आहे. बाहेरून लोक बघायला येतात आपल्याकडे आणि आपण इकडे जात नाही.
काजीरवाटी बीच आहे. मग आरेवारे कुठे आहे? आरेवारे पुढे आहे अजून 5 किलोमीटर दाखवत आहे, 5.5 किलोमीटर. सगळं पोपट बनतो आहे आपण माहिती आहे. व्ह्यू बघा. कुठे आलो आहे माहिती आहे का? तिकडून आलो मी त्या बाजूने, जसा तो इकडून आला आहे ना रोड इकडे, आणि इथून आरेवारे इथेच आहे बाजूला. एक हार्डली 1-1.5 किलोमीटरवरती आहे. म्हणजे ही पूर्ण समुद्र किनारपट्टी अशी आली आहे, सरळ 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 जाते. अरे मी बरोबर तसा चालू आहे त्याच रोडने, बरोबर असं समुद्रामार्गे आहे ना. पूर्ण हायवेचं तोंडच नाही बघितलं 2 दिवस. हा मंडळी, आरेवारे बीचला आलो आहे आपण आता. का ना, काल परवापासून फक्त बीचेस बीचेस बीचेस. आहे खूप सुंदर, पण प्रॉब्लेम काय झाला आहे, सगळे बीचच बघत आलो आहे. सगळे सेमच वाटत आहेत आता, कारण एवढे भारी आहेत ना की आरेवारे पण मला आता सेमच वाटायला लागलं की यार सगळ्या बीच सारखेच आहेत. एवढं सुंदर सुंदर आहेत. आमच्या सिंधुदुर्गात आहेत, पण कसं आहे की असे एवढे लागून लागून, आणि त्याच्या बाजूने रोड असे नाही आहे. ती बघ झिपलाईन बघ. हा 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 हा, एकच नंबर. कितीला आहे काय माहिती. सही आहे. दोघं जण एकत्र आले. किती वाजलेत माहिती आहे का? आता 11 वाजलेत. जून, आज तारीख किती? 15-16 माहीत नाही आता, 13-14 असेल. पण अजून पाऊस नाही आहे, अजून पाऊस नाही मित्रांनो. काय करायचं कसं? मी ह्याच दृष्टीने बनवलेला प्लॅन की पाऊस भेटेल आपल्याला आणि मजा येईल, एवढं थंड वातावरण आपल्याला बघता येईल. पण काय नाही, नुसतं गरमी आहे, अजून गरमी आहे. काय करणार आता? यावर्षी पाऊसच लेट आहे. हे बघा पाणी कुठपर्यंत येतं इथे. चलो आपण आता ना जास्त नको टाईम काढूया. सेमच आहे, लोक आंघोळ करत आहेत, फिरत आहेत, समुद्र एक नंबर आहे. आपण जाऊ सरळ आता मार्लेश्वरला, मंदिर करू एक. आता एक विचार आला डोक्यात की आपण त्या साईडला चाललो आहे संगमेश्वरला, तर संभाजी महाराजांची समाधी का बघू नये. आता पण त्यासाठी काय होतं आहे की वेळ लागणार. आता 11 वाजलेत, मला पोचायला कमीत कमी 12-1 दीड वाजेल. वरती चढायला 1 तास, 2.5, खाली उतरायला 1 तास, 3.5, जेवायला 1 तास, 4-4.5. बापरे, नाही कठीण आहे, होणार नाही काय. चलो आता फक्त तेवढंच करू शकतो, एक मार्लेश्वर बस, आणि मग निघायचं घरी. हां, लई जमलो निघालो आहे. आता आपण चाललो मार्लेश्वरला. 11:15 झालेत, 11:20, 11:18 झाले. 68 किलोमीटर आहे इथून. 1:15ला पोचू असं दाखवतं आहे. बघूया कधीपर्यंत पोचायला होतं आहे. एक्झॅक्ट तुम्ही जर मॅप टाकत असाल ना तर मार्लेश्वर घेत नाही आहे, तर तुम्हाला आसपासचा मॅप टाकायला लागेल. तर मी त्याच्याच खालचा मॅप टाकला इथे, आणि मला तो शो पण केला आहे प्रॉपर. चलो मित्रांनो, जे रोड बघा काय आहे, एकदम नॅरो आहे पण क्लीन आहे, एकदम जबरदस्त, एकही खड्डा नाही आहे. दुसरी गोष्ट काय आहे की पूर्ण जंगलात नाही. मी कुठल्या रूटने जातो आहे मलाच माहिती नाही. जसं मॅप दाखवतो आहे ना तसंच मी जातो आहे सरळ सरळ. बाकी मला माहीत नाही की गाव कुठलं आहे किंवा कुठल्या मार्गे आपण चाललो आहे, काहीच आयडिया नाही. पण एक आहे, सफर एक नंबर आहे. जर्नी हीच खरी मजा आहे. बघा डेस्टिनेशनला जाऊन काय करतो आपण, 5 मिनटं थांबतो, फोटो काढले, तिथल्या काही गोष्टी दाखवल्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. म्हणजे ते हार्डली 4 नाही तर 3 मिनटामध्ये. पण बाकी हे जे सफर आहे तिथे जाण्यापर्यंतची जी जर्नी आहे ना ती मेमोरेबल होते. सफर मेन आहे, सफरची मजा घेता आली पाहिजेच. कुठल्या रोडला येतो आहे ना, एकदम अगदी ना तसा एकदम आतमधला खेड्यातला रोड जो वाटतो ना तसा एकदम, माहिती आहे का, कुठून जातो आहे काहीच समजत नाही. मॅप लावला आहे खरा, फक्त तो व्यवस्थित चालायला पाहिजे. गेलं नेटवर्कच नाही आहे आता गप्प जात आहे तसं चालायचं. शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. बघा हे बघा, पेरणी. मी 2015च्या आधी जेव्हा गावी होतो ना तेव्हा आम्ही पण शेती करायचो.
आमच्याकडे बैल होते, हे सगळं काही होता व्यवस्थित. आम्ही असे उशीट आता असं का दाखवते, डायरेक्ट अर्धा तास कमी कसं होईल. मित्रांनो काय झालं काय माहिती, डायरेक्ट 12:55 दाखवायला लागले. 1:13 पोचणार होतो, डायरेक्ट 12:55. मला चेक करू द्यात मॅप, काय गडबड नसायला पाहिजे. इथून मला फक्त लेफ्ट दाखवतोय आणि असं वाटतंय की ॲटलिस्ट आपण मेन रोडला तरी आलेलो आहे. बस आता व्यवस्थित रोड असायला पाहिजे, म्हणजे मग फटाफट पोचू. बघ 12:57 म्हणजे 1 वाजता तरी पोचलो तरी चालेल. असा रोड असेल ना मित्रांनो, मग काय 50 काय 60 किलोमीटर पण चालतं आहे आपल्याला. संगमेश्वरीतून 22 किलोमीटर. काय रोड आहे यार, एक खड्डा नाही भेटणार. फक्त एवढंच किती हाईट असं म्हणजे ना, उडतो रोड एकदम जबरदस्त आहे. असे रोड पाहिजेत फक्त. आणि काय दुसरं काय आहे की साईडला झाडं पाहिजेत, मग एक नंबर. अजून तरी पण भारी आहे. हायवेला पोचलो आपण, हायवेला. हायवेच आहे ना. कधी कधी डाऊट येतो, कारण हा असा हायवे आपला आता अजून किती दिवस असाच ठेवायचा देव जाणे. हां आपलाच वाटतं हायवे. चला आहे आपला, तर जाऊया. मित्रांनो आपण घेतला शॉर्टकट. वरून U-टर्न घेऊन यायला लागणार होतं ना, ते आपण इथून आतमध्ये गाडी टाकली, तिथे जागा होती. तर इथून आपल्याला घ्यायचं राईट. ती बघा आपल्या पुढची गाडी पण तिकडेच चालली आहे. मार्लेश्वर 43 किलोमीटर, देवरुख 23 किलोमीटर. चलो. अच्छा इकडे देवरुख शहर आहे, साखरपा आणि मार्लेश्वर या बाजूला. चला आता इथून परत आपल्याला एक लेफ्ट घ्यायचा आहे मार्लेश्वरसाठी. म्हणजे येत आहेत तर तुम्हाला ना प्रॉपर मॅप टाकूनच यावं लागेल. नाहीतर असं होईल की रस्ते चुकत राहिलो तर मग ते सापडणार नाही, आणि ते खूप लांब आहे. वातावरण एकदम ढगाळ झालं आहे माहिती आहे का. पाऊस पडायची शक्यता आहे, पण वरती आभाळ तर एकदम क्लिअर दिसते. थोडं थोडं ढग आहे. पाऊस थोडा तर पडला पाहिजे. पेरणी तर चालू केली आहे लोकांनी, म्हणजे पाऊस पडलेला आहे. काल 8 तारीखला तो मिरज झालेला आहे. हां चांगले आहेत कांबे. बघूया. आलोय खास रिटर्न त्याच्यासाठी. आत्ताच पडला यार. मंडळी खाल्ले आंबे, मस्त होते, मजा आली. 2 आंबे भेटले मला, दोन्ही खाल्ले. चला आता पुढे जाऊ आपण. आता काही जास्त वेळ नाही राहिला आहे. आता फक्त जेवायचा प्रॉब्लेम आहे की जेवणार कुठे आपण. तिकडे थोडंसं महाग भेटेल असं मला डाऊट आहे. 18 मिनिटात पोचू आपण. इथे बघा एक मंदिर आहे बघा, श्री मार्लेश्वर अंबावली. जबरदस्त आहे यार. येताना येऊया आपण. खरंच सुंदर आहे, खरंच. वाव, येऊया आपण येताना. इथे 10 रुपये कसले एंट्री चार्जेस? एंट्री का? प्रवेश फी, पर्यटक प्रवेश फी. काम चालू झालं मोठमोठ्या मशीन त्याच्यामुळे व्हायब्रेशन होतं, जास्त तो आवाज तुमच्या गाडीला काही नाही.
₹10 प्रवेश फी म्हणून. हो, आता पार्किंग करायची कुठे? लावूया इथेच. हे बघा मंडळी, हा गेट आहे आणि इकडे पार्किंग पूर्ण. चलो गाडी खाली पार्किंग केली, आता जाऊया फटाफट. भरपूर लोक येतात यार इकडे. हनुमान मंदिर. काकी बोलले की 15-20 मिनटं लागतील म्हणून फक्त. बऱ्याच लोकांनी सोबत जेवण घेऊन आले. दमायला तर होते. 15 मिनटात चढूयावरती आणि 15 मिनटात खाली. 15 मिनटं थांबायचं म्हणजे पाऊण तास. पाऊण तासात म्हणजे एक नंबर. ह्याची शेड्या मस्त आहेत प्रॉपर. पण ह्या शेड्यांचा प्रॉब्लेम काय होता उतरताना. मी बघितलं ना, खूप सारी दुकानं बंद आहेत आणि माकडं आहेत पण ते अंगावर नाही येतात. ते एक मोठं आहे. आता हालत बेकार झाली असते. माझ्याकडे खाऊ आहे. ही एंट्री आहे. माहिती आहे तुला? मंडळी बघा, बाहेरचा परिसर एक नंबर आहे. पाणी 12 महिने वाटतं आहे, कारण आटलेलं वाटतच नाही आहे. आणि आता असं काही एवढा पाऊस पडला नाही आहे की झरे फुटतील. ते 12ही महिने पाणी आहे. पूर्ण डोंगरामध्ये गोरलं आहे. मी इथे लहानपणी आलो, खूप लहानपणी. म्हणजे एक झटका आठवत पण नाही. पुढे जायचं का तिकडे? जो धबधबा वाहतो आहे तिकडे जाऊ शकतो. आता काय पाणी नाही आहे, लोक गेलेत बरेच तिकडे. बघूया, जाऊया. बघूया, जाऊन येऊया खाली. शूज वगैरे घातले. आता जास्त लांब नाही, इथेच आहे ना, म्हणून म्हटलं बघून येऊ. 5 मिनटं थांबून लगेच रिटर्न येऊ. बघूया. अच्छा, इथून वरतून पण जायला होतं पण मी शूज ते त्या बाजूला काढलेलं ना, त्याच्यामुळे मला भेटणार नाही तिकडे जायला. वाव, पुढच्या वर्षीपर्यंत होईल कदाचित. यायला पाहिजे पुढच्या वर्षी इथे बघायला. मला वाटतं इथून मग असं त्यांनी द्यायला पाहिजे शिडी, म्हणजे मंदिरात जायला. वा वा काय व्ह्यू आहे यार, एकच नंबर. हे बघा, अति उत्साही. हां